दोन टोप्या घालू लागलो. आता हा 7वा अध्याय आपला जवळजवळ संपत आला आहे. ह्या काही जण अगदी नवीन मला चेहरे काही दिसत आहेत, मला माहिती आहे अगदी नवीन आलेले आहेत. त्यांना सगळं तर काही सांगणं शक्य नाही आहे, पण हा जो 7वा अध्याय आहे तो कशाबद्दल आहे ते, त्या अध्यायाचं नाव आणि त्याचा थोडा अर्थ हे आधी मी सांगते आणि मग आपण सुरुवात करू. ह्या अध्यायाचं नाव आहे आणि अर्थात जे कोणी रेग्युलर येणार आहे त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असायला पाहिजे. म्हणजे इथे वर्गातसुद्धा असायला पाहिजे आणि घरी पण ती आपल्याला वाचता आली पाहिजे, कारण नाही तर मग त्याला काही अर्थ नाही. कारण इथे एक एक शब्द इतका महत्त्वाचा आणि इतके वेगळे, आपल्या परिचित नाही ही भाषा सगळी, तर त्यामुळे आपल्या हातामध्ये पुस्तक असणं, ते बघत आपण पुढे जाणं, हे त्याला काही पर्याय नाही. तर त्यामुळे जे कोणी नवीन आले त्यांना माझी अगदी मनापासून ही विनंती आहे की तुम्ही पुस्तक लहान ज्ञानेश्वरी घ्या, जे काय असेल तुम्हाला उपलब्ध ते घ्या. कारण मी स्वतः दांडेकरांची वापरते ज्ञानेश्वरी, पण इतरही ज्ञानेश्वरी पाहते मी, पण ती जास्त बऱ्याच प्रकारे ती अर्थ त्याच्यामध्ये खूप चांगला दिलेला आहे, पण ती सगळ्या इथल्या दुकानांमध्ये उपलब्ध नाही. आळंदीला मात्र ती मिळते. जर तुमचा काही कोणाचा कॉन्टॅक्ट असेल, आळंदीला जाणं येणं कोणी असेल तर तुम्ही आणा स्वतःसाठी, किंवा जर कोणी तुमच्यापैकी जाणार असेल तर वर्गामध्ये विचारा की मी जाणार आहे आळंदीला, किती कोणाला हवे आहेत, आणि इतरांसाठी तेवढ्या कॉपीज घेऊन या. असं काहीतरी ह्याच्यातून एक मार्ग काढा, पण ती असायलाच पाहिजे. आता हा जो अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग असा त्याचा नाव आहे या अध्यायाचं. त्याचा आधी मी अगदी थोडक्यात अर्थ सांगते. आत्तापर्यंत त्याचा अर्थ जे होते त्यांना समजत आलेला आहे, पण जे अगदी नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी सांगते की यामध्ये योग हा जो शब्द आहे त्याचा अर्थच असा आहे की परमेश्वर जी परमशक्ती, मग तो कुठला हा देव तो देव नव्हे, जी ती एक अत्यंत महान शक्ती आहे विश्वामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे आणि विश्वोत्तीर्ण आहे, म्हणजे विश्वाच्याही पलीकडे पण ती शक्ती आहे. अशा 3 अवस्था ईश्वराच्या मी सांगितलेल्या आहेत. तर ती जी शक्ती आहे, एकच शक्ती, हे 3 देव नव्हे, तीच शक्ती आपल्यामध्ये, विश्वामध्ये आणि विश्वोत्तीर्ण किंवा विश्वाच्या पलीकडे अशी ती शक्ती आहे. त्या शक्तीशी जोडणं म्हणजे योग. कारण योग हा शब्द हल्ली इतका कॉमन झाला आहे आणि त्याचे वेगवेगळे अर्थ घेतले जातात. आम्ही योगा करतो हे इतकं बोललं जातं, तर तो योगा हा शब्दच आधी चुकीचा आहे, हे लक्षात घ्या. योगा हा शब्द मराठीमध्ये वापरता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा योगा असं म्हणू नये, योग असंच म्हटलं पाहिजे. ह्याचं कारण असं की हा जो शब्द आहे हा योग शब्द संस्कृत शब्द आहे की जोडणं, युक्त होणं, दोन वेगळ्या वस्तू एकमेकाशी युक्त होणं, त्याला योग असं म्हणतात. आणि ते योगा कसं झालं, इंग्लिशमध्ये झालं आणि ते आपण आपली भारतीय माणसं आपण आपला शब्द परके लोक ज्या प्रकारे उच्चार करतात त्या प्रकारे आपण करतो. ही खरोखर अज्ञानाची सगळी परिस्थिती आहे. तर तो योगा का झाला हे मी स्पष्ट सांगते की हा शब्द जो आहे योग असा आहे ना, बरोबर आहे. माझं संस्कृतचं ज्ञान फार कमी आहे, पण मी खरोखर गीतेवरनं मी संस्कृत शिकायला लागली आहे, गीतेमुळे मी शिकायला लागलेली आहे. तर योग हा
त्या गच्या पुढे विसर्ग आहे, विसर्गच म्हणतात ना, ते दोन जी टिंब असतात विसर्ग, ते योग हा ज्या वेळेला शब्द पूर्ण असतो त्यावेळेला ती दोन टिंब असतात योग हा, आणि ज्या वेळेला तो अपूर्ण असतो त्यावेळेला योग असं जर म्हटलं तर तो गचा पाय मोडलेला असतो. लक्षात आलं? तर ही आपली खरं म्हणजे आपल्या संस्कृतीतला हा जो शब्द आहे तो अशा प्रकारचा आहे. आता इंग्लिशमध्ये लिहिताना काय होतं की तो जर समजा YOG एवढंच जर समजा शब्द लिहिला तर त्याचा उच्चार कसा होईल? योग, योग असा होईल, तो अपूर्ण होईल. आणि तो होऊ नये म्हणून तो जसं आपल्या नावांच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा कित्येक वेळेला आपण जो ए घालतो तो त्यामुळे घालतो की हे पूर्ण अक्षर बोललं जावं म्हणून घालतो. तसंच इथेही आहे की योग तो ग जो आहे तो पूर्ण म्हटला जावा म्हणून त्याला ए जोडला जातो. आणि आपण माणसं म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये सुद्धा शिकणारी जी मुलं असतात ती पहा, रामा, अरे रामा कुठला राम आहे तो, राम ह्याचा उच्चार रामा कशाला करायचा? ह्याचं कारण शिकवणारेही तसं शिकवत नाहीत आणि त्यामुळे त्या ए जो त्याच्या पुढे आलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे. आणि त्यामुळे आज जगामध्ये योगा डे सुद्धा निर्माण झाला, तो योग डे आहे. तर हे इतकं निदान आपल्याला तरी आपली संस्कृती आपले शब्द आपल्याला तरी कळले पाहिजेत. तर म्हणून लक्षात घ्या की हा योग शब्द आहे तो संस्कृतमध्ये तो विसर्ग असल्यामुळे तो ग पूर्ण आहे. आणि आपण म्हणताना तो योग, तर ते जे योग आम्ही योगा करतो म्हणणारे जे आहेत ते योगासनांना योग. आता योगासन, कारण योग आसन असं म्हणताना ते योगासन झालं. आता त्यामध्ये ते योगासन आम्ही करतो असं म्हणत नाही, त्याचा शॉर्ट फॉर्म करतात आणि मग आम्ही योगा करतो, आम्ही योगा करतो. म्हणजे माझं मी तुम्हाला हे सांगते, अनुभव सांगते. एकदा मी अमेरिकेतून इथे येत होते आणि माझ्या हातामध्ये अरविंदांचं पुस्तक होतं इंटेग्रल योगाचं, छोटंसं पुस्तक होतं, त्याच्यामध्ये अगदी थोडक्यामध्ये काही माहिती होती. आणि मी आता 3 तास कसे काढायचे मी वाचत होते ते पुस्तक. माझ्या शेजारी एक अमेरिकन बाई बसली होती, तिने बघितलं आणि मला म्हणाली, यू डू योगा. म्हणजे तिला ते इतकं वाटलं की मी योग, म्हणजे तिला वाटलं की ही बरी मिळाली आपल्याला काहीतरी माहिती दे. म्हटलं आय नो नॉट दॅट योगा, म्हटलं दिस इज डिफरंट योग. आणि आता तिला काय सांगणार, पण तुम्हाला तरी मी सांगते की हे शब्द आपले आहेत आणि आपले शब्द आपण योग्य प्रकारे उच्चारले पाहिजे. योगा म्हणून त्याचं सगळी विल्हेवाट आपण लावतो, तर तसं होऊ नये. तर हा योग शब्द आहे आणि योग म्हणजे युक्त होणं. आता हे जे सगळे अध्याय आहेत ह्या गीतेमधले आणि ज्ञानेश्वरीमध्ये, त्या प्रत्येक ह्याला योग म्हटलेलं आहे की कशा मार्गाने परमेश्वराकडे माणूस जातो ते मार्ग आहेत त्या प्रत्येक अध्यायामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान योग म्हणजे त्या परमेश्वराशी युक्त होताना ज्ञान विज्ञान हा मार्ग. आता त्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान याही शब्दांचे अर्थ बरोबर माहिती असले पाहिजे. चुकीचे अर्थ मनामध्ये घेऊ नका. एखादा माणूस खूप ज्ञानी आहे असं आपण जे आजकाल म्हणतो ते म्हणताना आपल्या डोळ्यापुढे खूप मोठ्या पदव्या त्याला आहेत, खूप त्याने एखाद्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये खूप मोठं संशोधन केलं, त्याला आपण ज्ञानी म्हणतो. अशा प्रकारे ज्ञान आणि ज्ञानी हे शब्दसुद्धा आजकाल आपण असे वापरायला लागलेलो आहोत. पण आपल्या संस्कृतीतला ज्ञान हा शब्द आणि आपल्या सगळ्या वाङ्मयातला ज्ञान हा जो शब्द आहे तो फार वेगळ्या अर्थाने आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान, तर एक तर आपल्या स्वतःविषयीचं ज्ञान की मी कोण आहे. आपण जे आपल्याला शरीर म्हणजे मी हा जो आपला भाव असतो तर तो नव्हे. तर ज्ञान म्हणजे काय, तर
मी म्हणजे माझं जे आत्मरूप आहे ते माझं खरं स्वरूप आहे हे ज्ञान होणं म्हणजे स्वतःच्याबद्दलचं ज्ञान. हे स्वतःबद्दलचं ज्ञान म्हणजेही ज्ञान. त्याच्याचबरोबर ईश्वर परमेश्वर, आपण प्रत्येक देव जे कोण ज्या ज्या देवांची पूजा करतो ते सगळे आपण त्याच अर्थाने त्यांना देव म्हणतो आणि ह्या शक्तीलाही आपण त्याच अर्थाने देव म्हणतो. तर ते जे ईश्वर सगळ्या जी एक महान शक्ती आहे, ॲब्सोल्यूट पॉवर असं जे इंग्लिशमध्ये म्हणतात, ॲब्सोल्यूट पॉवर, सर्व जे ह्याच्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची सर्वोच्च अशी जी शक्ती आहे त्याला परमेश्वर परमात्मा, मग कोणी गॉड म्हणतं, कोण अल्लाह म्हणतं, कोण ब्रह्म म्हणतं, कोण आणखी काय परब्रह्म म्हणतं, काही त्याला शब्द, ही नावं आपण दिली. ही काय ती नावं त्यांची नाही आहे, ती शक्ती आहे केवळ, त्यांना आपण नावं दिलेली आहे. त्या ईश्वराचं ज्ञान, तो जो सर्वोच्च शक्ती आहे त्या ईश्वराचं ज्ञान, जसं मी म्हणजे कोण ह्याचं ज्ञान, त्याचप्रमाणे ती जी शक्ती आहे तो ईश्वर त्याच्या स्वरूपाचं ज्ञान, तो आपल्याला कळला पाहिजे. आणि ह्या अध्यायाचं जे नाव आहे त्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान असे 2 शब्द वापरलेत. तर ज्ञान म्हणजे ईश्वराविषयीचं आपल्याविषयीचं ज्ञान, आणि पुढे जे विज्ञान शब्द आहे ना, त्या विज्ञान शब्दाचा साध्या शब्दामध्ये जर आपण रूपांतर केलं तर त्याचा अर्थ असा होतो की विश्वाचं ज्ञान. विश्वाचं ज्ञान म्हणजे विज्ञान, असा साधं रूपांतर आहे. हे बरोबर नव्हे. का बरोबर नव्हे ते आता सांगते. की नुसतं आपण विश्वाचं ज्ञान म्हटलं की आता सायन्सेस जी सगळी आहेत त्या सगळी सायन्सेस विश्वाचं ज्ञान घेतात ना. सगळी भौतिकशास्त्र, सगळी सामाजिक शास्त्र वगैरे वगैरे जी सगळी शास्त्र हे सगळी विश्वाचं ज्ञान, विश्व कसं चालतं हे होतं, त्या विश्वामध्ये घडणाऱ्या घटना, त्या विश्वातले निरनिराळ्या वस्तू पदार्थ माणसं या सगळ्यांचं ज्ञान ते घेत असतात आणि त्याला विज्ञान असं आपण म्हणतो. सर्वसाधारणपणे त्याला आपण सायन्स म्हणतो. तो अर्थ ह्या ठिकाणी नाही आहे, हे लक्षात घ्या. हा सर्वात महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला पाहिजे. तो अर्थ या ठिकाणी नाही आहे की ती ज्ञान घेऊन आपण ईश्वराशी युक्त व्हायचं आहे असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे ते विज्ञान शिकून ईश्वराशी युक्त व्हायचं आहे असा त्याचा अर्थ नाही. हा जो संबंध अध्याय पाहिला एवढंच नव्हे तर आता राहिलेला भाग जरी आपण आत्ता जो पाहणार आहोत त्याच्या पुढे तो जरी पाहिला तरी त्याच्यामध्ये हेच स्पष्ट होतं की हे जे सगळं विश्व ज्याला आपण म्हणतो, सगळं ब्रह्मांड ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्या ह्या पृथ्वीच्या पलीकडे काय काय अनेक आहेत, सूर्यसुद्धा अनेक आहेत. तर हे जे सगळं ब्रह्मांड आहे हे सगळं ब्रह्मांड ज्या शक्तीमुळे चालतं, ती जी परमोच्च शक्ती आहे ती शक्ती हे सगळं ब्रह्मांड चालवते. हा त्याच्यामध्ये अर्थ आहे की आपल्याला मागे एकदा बोलता बोलता असा एक विषय मी काढला होता, तुम्हाला आठवत असेल जे कोणी त्यावेळेला होते त्यांना, की ह्या गोष्टी अशा का घडतात. पक्षी मायग्रेट करतात, आठवतं मी वर्गामध्ये आपण याची चर्चा केली. पक्षी मायग्रेट करतात, एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जातात, बरोबर त्याच दिशेने तसंच स्थलांतर करत असतात. एवढंच नव्हे तर त्याचं इतकं मी नॅशनल जॉग्रफीचं तो अंकसुद्धा मी सांगितला होता. तर त्या अंकामध्ये असं आहे की कित्येक पक्षीच नव्हे फुलपाखरंसुद्धा आधीच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षांमध्ये ज्या झाडावरती बसले त्याच झाडावरती ते बसतात. लक्षात घ्या, नुसतं त्या दिशेने मायग्रेट करत नाही. आता त्या दिशेने स्थलांतर करणारे खूप पक्षी असतात, त्यातले काही पक्षी ह्या झाडावर बसतात, काही त्या झाडावर बसतात.
हे सगळं जे काही घडतं हे कसं घडतं, ह्याला कुठल्याही सायन्सने आत्तापर्यंत ह्याला उत्तर दिलेलं नाही. तो इतका सुंदर नॅशनल जॉग्रफीचा अंक होता आणि ह्याच्या नॅशनल जॉग्रफीच्या टी व्हीवरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते काही वेळेला दाखवलं जातं की जनावरांचं मायग्रेशन, पक्ष्यांचं मायग्रेशन, फुलपाखरांचं मायग्रेशन हे बरोबर हे असं होतं. आणि तो आपण त्याची चर्चा केली होती एकदा वर्गामध्ये की हे असं का होतं. आणि त्याच्यात मी मग आणखीन पुढे कित्येक गोष्टी ह्या अशा का होतात. डॉक्टरांनी काहीतरी एक त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं की ते मुलाच्या जन्माच्या विषयीचं की ते डायलेट होतं वगैरे असं. हे जे एक्सप्लेनेशन आहे ना, इट्स नॉट द एक्सप्लेनेशन. यू आर एक्सप्लेनिंग जस्ट द प्रोसेस, व्हॉट हॅपन्स, वाय इट हॅपन्स, त्याच्या मागचं कारण का की ते असंच का होतं, किंवा ह्या अशाच आपल्या शरीरामध्ये हे ज्या ज्या प्राणिक क्रिया चाललेल्या आहेत, रक्ताचं भिसरण, अन्नाचं पचन, बरोबर ते त्या सगळे स्नायू बरोबर त्यावेळेला आकुंचित होतात, प्रसारित कसं काय. म्हणजे हे सगळं एवढंच नव्हे, तर तुम्हाला सांगते की एके ठिकाणी मी असं वाचलं होतं, मला वाटतं अनंतराव आठवलेंच्या एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की आपल्या पायाच्या जे हाडं आहेत, ती पायाची हाडं ही पोकळ असतात. बरोबर आहे ना, मी बोलते ते पायाची हाडं पोकळ असतात. ह्याचं कारण काय त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की त्याची कंपॅरिझन त्यांनी केली होती सायकलीचे जे बार हे असतात ना, नळ्या, त्या पोकळ असतात, त्या अशा सॉलिड नसतात, आतून पोकळ असतात. का असतात ह्याचं कारण सायकल बनवताना त्याचं कारण असं की त्या नळ्या पोकळ ठेवल्यामुळे जर समजा सायकल पडली, काही हे झालं, बाकीचे एखादे पार्ट्स मोडतील पण असं त्या नळ्या मोडत नाहीत. त्या नळ्या पोकळ असल्यामुळे मोडत नाही. त्या जर सॉलिड असत्या तर त्या मोडल्या असत्या, लक्षात घ्या. आणि तेच त्यांनी दिले की आपली ही जी पायाची हाडं आहेत हे पोकळ हे का, म्हणजे आपली निर्मिती जी काही झाली त्या निर्मितीच्या आपण कित्येक ह्या गोष्टींचा विचार केला तर त्याच्यामध्ये हे असं का आहे की आपण पडलो तरी त्या म्हणजे शक्यतो त्या नळीला, त्या हाडाला अशा प्रकारे होऊ नये. तो पोकळपणा जो आहे तो इट हेल्प्स की ते मोडू नये, ह्याला त्याचा एक हे असतो. आणि त्यांनी ते उदाहरण दिलं होतं अनंतराव आठवले, वरदानंद, आपल्या कल्याणीताईंचे गुरु, की त्यांची पुस्तकं, आपण अनेक पुस्तकं आहेत आणि इतकी सुंदर पुस्तकं आहेत. आणि त्याच्यामध्ये मी हे कुठल्या तरी एका पुस्तकात वाचलं की हे जे सगळं आहे ना ह्याच्यामध्ये किती हे आहे पा. आता हे जे आपलं शरीर बनवलं, हे असं जे काही सगळं घडतं आहे त्याच्यामागे किती ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत की ते तसं असल्यामुळे काही अपघातांपासून आपण वाचतो. हे सगळी ही जी निर्मिती आहे ही विश्वाची निर्मिती. अनेक विश्वातल्या गोष्टी ह्या अशा घडत असतात आणि त्या विश्वनिर्मितीच्या मागे ती शक्ती असते. असं म्हणजे विज्ञान हे जे आहे ते विश्वाचं ज्ञान, ह्याचा हा अर्थ या ठिकाणी आहे की ह्या संपूर्ण विश्वामध्ये ईश्वर तर भरून राहिलेलाच आहे, पण त्या विश्वाची जे सगळ्या क्रिया चालतात त्या क्रियांच्या मागे तो ईश्वर आहे. तो आपल्याला तो गुप्त आहे, आपल्याला कळत नाही आहे, आपल्याला दिसत नाही आहे. आता त्या पुढच्या ओव्यांमध्ये येईल की ते आपल्याला कसं दिसत नाही, का दिसत नाही, आपल्याला ईश्वराचं ज्ञान का होत नाही. आपल्याला ह्याचा अर्थ की जी सामान्य माणसं आहेत ह्याचा विचार करत नाहीत. काही लोक त्याच्यापर्यंत पोचलेली असतात. तर हे जे आहे हे असं, हे हा ज्ञान विज्ञान योग ह्याचा अर्थ मी आधी सांगितला. कदाचित हा अर्थ मी अध्याय सुरू करताना सुद्धा मी एवढा सांगितला नव्हता, पण आज मला असं दिसतं की काही नवीन नवीन चेहरे दिसतात म्हणून मला असं वाटलं की आपण हे सांगावं, तर म्हणून मी हे
जे सांगितलं हे लक्षात घ्या की ज्ञान विज्ञान योग आणि आता आपण पुढे जाऊ तसं सगळ्या या विश्वाच्या मागे ही शक्ती कशी आहे हे फार सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. आपण आलो होतो तो 138व्या ओळीशी आपण थांबलो होतो, बरोबर आहे ना? हां, आणि तो जो शेवटचा भाग आहे ना तो आत्ता जे मी सांगितलं तेच आहे की नाही बघा तुम्ही, की त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, हे समस्तही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. अशी ओवी आहे की हे समस्त जे काय आहे, हे जो संपूर्ण जे काही आपल्याला ब्रह्मांड दिसतंय, हे विश्व दिसतंय, हे सगळं काय आहे, श्री वासुदेवो. ह्याच्यामध्ये गीतेमधला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये, गीतेतलं श्लोक बघा, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे वासुदेव सर्वमिती असं म्हटलेलं आहे. सर्वमिती, सर्वमिती त्याचा उल्लेख मला वाटतं मी गेल्या वेळेला केला होता त्या श्लोकाचा. तर त्या वासुदेव सर्वमिती, हे सगळं जे आहे ते वासुदेव आहे. वासुदेव म्हणजे वसुदेवाचा मुलगा, तो वासुदेव म्हणजे कृष्ण. आणि कृष्ण हा ह्या ठिकाणी ती महान शक्ती आहे. म्हणजे कृष्ण हा जो माणूस म्हणून, जो अवतार म्हणून जो या ठिकाणी आला तो उल्लेख इथे नाही आहे. हा वासुदेव याचा अर्थ की ती अंतिम शक्ती, ती ॲब्सोल्यूट पॉवर जी आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. तर हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हे समस्त ही श्री वासुदेव. आणि ते सांगताना, तो श्लोक सांगताना मला असं एकदम लक्षात आलं की मी असा उल्लेख केला होता की हे जसं माणूस ज्ञान घ्यायला लागतो, स्वतःचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान, विश्वाचं ज्ञान, हे सगळं जसं घ्यायला लागतो तसं पहिल्यांदा त्याला जाणीव होते अहम ब्रह्मास्मी. ही जाणीव होते की मी, हे शरीर मी नाही आहे, मी ब्रह्म आहे. ही जाणीव त्याला पहिल्यांदा होते. आणि मग ती एकदा जाणीव झाली की त्याच्या पुढे लगेच त्याला समजतं की वासुदेव सर्वमिती, सगळं हे जे आहे हे सगळं वासुदेव आहे. आता गीतेमध्ये ते ह्या शब्दामध्ये आहे. आपल्या प्राचीन वैदिक वाङ्मयामध्ये त्याचा सर्वम खलु इदम ब्रह्म असा केलेला आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळं जे आहे ते ब्रह्म आहे. म्हणून मी म्हटलं त्याला ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, कुठलंही नाव द्या, पण ती शक्ती, हे लक्षात घ्या. तर हे जे सर्व आहे ते ती शक्ती आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. प्रतिती ह्याचा अर्थ ही 36वी ओवी आहे, 136वी. प्रतिती ह्याचा अर्थ अनुभव, अनुभव. प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणजे त्याचं अंतःकरण पूर्ण ह्या प्रतिती रस ओतला गेला आहे त्याच्यामध्ये. हा प्रतिती रसानी, या अनुभवानी त्याचं सगळं अंतःकरण पूर्ण भरलेलं आहे, ओतप्रोत भरलेलं आहे असा ह्याचा अर्थ आहे. हे समजतेही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो म्हणून भक्ता माझी रावो. म्हणून सगळ्या भक्तांमधला श्रेष्ठ कोण? रावो म्हणजे राजा. सगळ्या भक्तांमधला श्रेष्ठ कोण? ज्ञानिया तोची. तोच ज्ञानी आणि तोच सर्व भक्तांमधला श्रेष्ठ. म्हणजे त्यांनी भक्तांमध्ये आधी हे केलेलं आहे की दुष्कृती करणारे भक्त कधीच नसतात. सुकृती म्हणजे सदाचरण करणारे तेच भक्ती करू शकतात. पण त्या भक्तांमध्ये काही अर्थार्थी असतात. अर्थार्थी म्हणजे आपल्याला हे हवं आहे, ते हवं आहे, मला नोकरी मिळू दे, मला पहिला नंबर येऊ दे, मला आणि काय होऊ दे, मूल होऊ दे, आणि काय जे काय आपल्या प्रापंचिक सगळ्या गरजा त्या मागण्या करणारा तो अर्थार्थी भक्त. त्यानंतर जिज्ञासू म्हणजे श्रेष्ठता
त्या क्रमाने आपण गेलो तर अर्थातही सर्वात कनिष्ठ, त्यानंतर त्याच्यावरचा म्हणजे जिज्ञासू, की ज्याला हे मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, हे विश्व म्हणजे काय, हे सगळं जाणून घ्यायचं, तो जिज्ञासू, त्याच्यामध्ये जिज्ञासा आहे आणि म्हणून तो ईश्वराच्या जवळ भक्तीच्या मार्गाने आलेला आहे, तो जिज्ञासू. आणि त्याच्यानंतर हा आर्त भक्त. आर्त म्हणजे काहीतरी मोठ्या संकटात आहे, मोठ्या दुःखात पडलेला आहे आणि त्या संकटातून आता मला वाचवणारं दुसरं कोणीच नाही, तूच ईश्वर मला वाचवू शकतो, ही भावना मनामध्ये निर्माण होऊन आर्ततेने ज्या वेळेला भक्ती केली जाते तो आर्तभक्त असतो. आणि तिथे मी द्रौपदीचं उदाहरण दिलं होतं, बरोबर आहे, द्रौपदी, की अशी आपल्याला सुद्धा भयंकर काहीतरी एका संकट पडलं की ज्या आर्ततेने आपण ईश्वराकडे जातो, भक्ती करतो, ती आर्तभक्ती असते. हा तिसरा त्याच्यावरचा. आणि आर्तभक्त हा निदान त्याच्या मनामध्ये असा तरी भाव असतो की आता मला दुसरं काही वाचवू शकत नाही ईश्वरा, फक्त तू, म्हणजे फक्त ईश्वरावरती निर्धार त्याचा असतो, म्हणून तो ह्या अर्थार्थी आणि जिज्ञासूपेक्षाही श्रेष्ठ, म्हणजे त्याच्या मनामध्ये निदान इतका तरी श्रेष्ठ भाव आला आहे. आणि मग त्याच्यापुढे चौथा सर्वात श्रेष्ठ म्हणजे ज्ञानीभक्त. आणि ज्ञानीभक्ताविषयी आपण थोडी माहिती आपण घेतलेली आहे, आता त्याचा पुन्हा उल्लेख करत नाही, पण आता आपण पुढे जातो आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलं आहे, म्हणून भक्ता माझी रावो. रावो म्हणजे राजा किंवा श्रेष्ठ, तो कोण तर ज्ञानी आहे. आणि मग त्याच्या पुढे 38वी ओवी जी आहे, नाही मी मला वाटतं 37वी घेतली नाही, पण ती पण घेते आता, लक्षात घ्या, त्या ठिकाणी घेतली नव्हती ना मी, नाही, ती पण सुंदर आहे ओवी. आज मी वाचताना मला एकदम लक्षात आलं, जयाची प्रतीतीचा वाखवरा, पवाडू हो ये चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी याचा अर्थ आहे, आथी म्हणजे आहे. आणि इथे काय म्हटलं, जयाची प्रतीतीचा वाखौरा. वाखौरा याचा अर्थ भांडार. प्रतीती म्हणजे अनुभवाचं भांडार. त्याच्या अंतःकरणामध्ये असा काही अनुभव भरलेला आहे, भांडार म्हटलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ तो की अंतःकरण भरलं आहे, भांडार झालं आहे. आणि कशाचं, ह्या अनुभवाचा वाखोरा, म्हणजे अनुभवाचा तो भांडार झालं आहे त्याचं अंतःकरण. आणि त्या अंतःकरणामध्ये पवाडू होय चराचरा, हे फार सुंदर आहे, म्हणून मी ही ओवी घेते आज. पवाडू होय चराचरा. पवाडू आपण पोवाडा म्हणतो ना, तर तो शब्द ह्या असं पवाडू म्हणजेच पोवाडा. आता पोवाडा काय असतो की एखाद्या माणसाचा गौरव, कीर्ती त्या पोवाड्यामध्ये सांगितलेली असते ना, तर तो अर्थ पवाडू या शब्दाचा तोच अर्थ आहे की पवाडू म्हणजे गौरव, खूप त्याची हे करणं, गौरव करणं, स्तुती करणं असं. आणि इथे काय म्हटलं, पवाडू होय चराचरा, म्हणजे सगळ्या चराचर म्हणजे सगळं विश्व, त्या विश्वाचा पोवाडा, विश्वाचं गौरव त्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे. काय सुंदर कल्पना आहे बघा, की विश्वाचा गौरव, विश्वाची स्तुती म्हणजे आपण करतो का पहा, विचार करून पहा, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला येतो का हा विचार की आपल्या मनामध्ये आपली स्तुती भरलेली असते, दुसऱ्या कोणी स्तुती केली तर आपल्याला फार छान वाटतं, दुसऱ्यांची निंदा करण्यालाही छान वाटतं, दुसऱ्यांचा पोवाडा गाणं, दुसऱ्यांचा गौरव करणं, स्तुती करणं हे आपल्यामध्ये किती कमी असतं की नाही. म्हणजे दुसऱ्याचा मत्सर असतो, अगदी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे कळलं तरीसुद्धा त्याच्याबद्दल मत्सराची भावना मनामध्ये येते. गौरव करणं ह्याला फार मोठं मन लागतं, खूप मोठं विशाल मन लागतं.
तसं त्याचं झालेलं आहे. विशाल मन झालेलं आहे. सगळं अंतःकरण त्याचं असं भरून गेलेलं आहे की म्हणजे सगळ्या ह्याचा अनुभव, ईश्वराचा अनुभव भरला आहे अंतःकरणामध्ये. आणि विश्व आणि ईश्वर याच्यामध्ये तो फरकच करत नाही. विश्व आणि ईश्वर याच्यामध्ये तो फरक करत नाही. कारण विश्व ह्या सबंध विश्वामध्ये तो ईश्वर आहेच. म्हणजे ह्या सगळ्या भूतमात्रांमध्ये आहे, सगळ्या निसर्गामध्ये आहे, सगळीकडे मुळी तो ईश्वरच भरून राहिलेला आहे. ही कल्पना मनामध्ये असते. मग जसा ईश्वराचा तो स्तुती करेल त्याचप्रमाणे विश्वातल्या कोणाचीही तो स्तुतीच करतो. तर अशा प्रकारे पवाडू होय चराचरा संपूर्ण काय म्हणून मी आज वाचताना माझ्या लक्षात आलं की ओवी आपण बहुतेक घेतली नाही आणि ती फार छान आहे. तर सगळ्या चराचराचा सगळ्यांचा गौरव हे सामान्य माणसाची वृत्ती नाही. सगळ्यांचा गौरव करणं हे सामान्य माणसाला जमणारी गोष्टच नाही आहे. हा ज्ञानीच तो करू शकतो, ज्याचं अंतःकरण ईश्वरांच्या ह्यानी भरलेला आहे तो. तर असा तो असतो. आणि मग पुढे म्हटले तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आथी म्हणजे आहे. तो धनुर्धरा हे अर्जुनाला म्हटलं की अर्जुना असा महात्मा जो असतो तो अत्यंत दुर्लभ असतो. त्या गीतेच्या श्लोकामध्ये सुद्धा सुदुर्लभा असं म्हटलेलं आहे. आणि तो ज्ञानदेवांनी अशा प्रकारे त्याचा उल्लेख केला. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. आणि पुढे आता 38वी जी ओवी आहे ती अशी आहे, येर बहुजोडती किरीटी म्हणजे पुन्हा अर्जुनाचं नाव आहे किरीटी. त्याचा जो मुकुट होता तो स्वर्गातून त्याला मिळालेला आणि त्यामुळे त्याचं नाव पडलं किरीटी. किरीट म्हणजे मुकुट. तर असा मुकुट ज्याच्या ह्याच्यावर आहे, डोक्यावर आहे तो किरीटी. तर किरीटी येर बहुजोडती किरीटी म्हणजे अर्जुना येर याचा अर्थ इतर अनेक माणसं ज्ञानी सोडून इतर हे जे सगळे बाकीचे अर्थ आहेत, अर्थार्थी आहेत, जिज्ञासू आहेत, हे जे सगळे जे आहेत त्यांना उद्देशून येर म्हटले. येर म्हणजे इतर बाकीचे. तर येर बहुजोडती म्हणजे खूप अगदी भक्ती करतात, अगदी देवाची ईश्वराची भक्ती करतात, बहुजोडती. पण ते कसे असतात? जयांची भजने भोगासाठी. जयांची भजने याचा अर्थ त्यांचं जे प्रेम आहे ना, स्तुती माझी करतात, देवाची स्तुती करतात, देवावर आपलं प्रेम आहे, देवाची आम्ही भक्ती करतो असं जे म्हणतात. जयांची भजने भोगासाठी, आपल्याला भोग मिळावा ह्या लालसेनी ते सगळे ईश्वराकडे आलेले असतात. म्हणजे ते ईश्वरासाठी आलेले नसतात, ईश्वराकडे स्वतःसाठी आलेले असतात. आणि त्यांचा आणखी उल्लेख केला आहे, जे आशा तिमिरे दृष्टीमंद झाले. तर दृष्टीच्या पुढे अशी आडवी रेघ आहे पहा. तर त्याचा अर्थ तो दृष्टी शब्द त्या मंदला जोडायचा. हां, दृष्टीमंद म्हणजे त्यांची दृष्टी कमी झाली, असं म्हणजे त्या दृष्टीमध्ये काही शक्ती नाही राहिली, ती दृष्टी आता मंद झाली. आणि कशामुळे म्हणजे त्या दृष्टीला दिसत नाही आहे आता. कशामुळे? आशा तिमिरे म्हणजे बाहेर सगळ्या आशा जगामध्ये ज्या ज्या गोष्टी जे सगळं आहे, हे मला मिळावं, ते मला मिळावं, ते मला मिळणार, ह्या सगळ्या आशा ज्या काही भरलेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये. आणि त्यामुळे त्यांना बाहेर ह्या सगळ्या आशा दिसतात. आणि तिमिर म्हणजे अंधार, आशेचा अंधार सगळा त्यांना निर्माण झालेला आहे. जगाकडे पाहताना मुळी त्या अंधारातून ते बघतात. आता अंधारातून काय दिसणार?
आणि तो अंधार कशाचा आहे? तर आशांचा आहे. निराळ्या आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. म्हणजे त्यांच्या दृष्टीला आता जे दिसायला पाहिजे ते आता दिसत नाही. त्यांना त्यांचं खरं स्वरूप त्यांना दिसत नाही. त्यांना ईश्वराचं स्वरूप दिसत नाही. त्यांना विश्वाचं खरं स्वरूप दिसत नाही. ते आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. दृष्टी त्यांची अशी कमजोर झालेली आहे आशा तिमिरामुळे. अंधकारातून बघतायत, चाचपडतायत ते. अंधकारामध्ये आपण जसं चाचपडून वस्तू शोधतो तसं हां चला हे मिळतंय का, ते मिळतंय का, असं जगामध्ये ते चाचपडत असतात. आता पुढे जातं आहे, इथपर्यंत आपण आलो होतो, आता पुढे जातं आहे. आता ह्याच्या मागे मी जाणार नाही. आता हे असं पुढे जायचं आहे. आता कोणी नवीन आलं तरीसुद्धा आता मागे जाणार नाही. आता पुढे जाऊया आपण. आता ओव्याच घेते. आता ह्या माणसांचं वर्णन आहे. हे जे येर आहेत ना, की जे आशा तिमिरे ज्यांची दृष्टी मंद झालेली आहे त्यांचं वर्णन आहे. की ते कसं आहे, की ते काय करतात, म्हणजे ते आशा तिमिरे दृष्टी मंद झाली त्याच्याशी जोडून 39वी ओवी आहे. आणि म्हणून आणीपासून ती सुरुवात होते. पहा, नाही तर कधी ओवीची सुरुवात आणीपासून होत नाही. जेव्हा होते त्याचा अर्थ तसा या आधीच्या ओवीशी ती जोडलेली आहे. तर आणि फळाची हा हवा हृदयी कामा झाला रिगावा, की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आता दिवा ज्ञानाचा गेला हे तर लक्षात आलं असेल. त्याचा अर्थ की दिवा म्हणजे प्रकाश, उजेड, जो काही ज्ञानाचा उजेड, ज्ञानाचा प्रकाश जो आहे ना तो गेला. आता तो कशामुळे गेला, तर ही जी माणसं आहेत त्यांना फळाची हाव आहे, तीव्र इच्छा म्हणजे हाव आहे. मिळालंच पाहिजे मला, हे मिळत नाही म्हणजे काय, मग ते कुठल्याही मार्गाने मिळवायचं. दुसऱ्या कोणाला ते मिळू नये, ते मलाच मिळालं पाहिजे, अशा प्रकारची हाव जी असते ती फळाची हाव. हे फळ कसलं, तर सगळ्या वासना ज्या मनामध्ये इच्छा आहे त्या इच्छापूर्ती म्हणजे फळ. कामतृप्ती, इच्छापूर्ती म्हणजे फळ. फळाची अपेक्षा करून त्या फळाच्या हावेनी, म्हणजे ती जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये ही फळाची हाव आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे, हृदयी कामा झाला रिगावा. रिगावा याचा अर्थ प्रवेश करणे. रिगावा गेला आहे, आपल्याला शब्द अनेक वेळेला गेलेला आहे. रिगावा याचा अर्थ प्रवेश करतो. काय प्रवेश करतो, हृदयामध्ये. हृदयी वरती अनुस्वार आहे. हृदयामध्ये कामा झाला रिगावा, म्हणजे काम म्हणजे आसक्ती. काम याचा अर्थ लैंगिक इच्छा असा घेऊ नका, तो एक प्रकार आहे कामाचा. पण काम याचा अर्थ कुठल्याही प्रकारची आसक्ती. हे मला मिळालंच पाहिजे, मी कुठल्याही मार्गाने ते मिळवणारच, हे काम. म्हणजे इच्छेच्याही आणखीन पुढे जातं जरा. म्हणजे नुसतीच इच्छा करून गप्प बसलं असं नाही, काम आला की मग पुढे कृती घडायला लागते. तर म्हणून त्याच्या हृदयामध्ये काय झालं, कामा झाला रिगावा, म्हणजे काम त्याच्या हृदयामध्ये शिरलेलं आहे. आणि तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. तयाची घसणी ह्याचा अर्थ स्पर्श. कशाचा स्पर्श, तो जो काम शिरलाय हृदयामध्ये त्या कामाच्या स्पर्शामुळे ज्ञानाचा दिवा गेला. आलं लक्षात, हृदयामध्ये हा जो काम शिरलेला आहे ह्या कामाचा स्पर्श झाला अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, आणि तो पसरला मग हृदयामध्ये. आणि मग त्या स्पर्शामुळे दिवा ज्ञानाचा गेला.
ज्ञान जे आपण जन्मतः आपल्यामध्ये हे ज्ञान असतं. आपल्या आत्म्यामध्ये आपला आत्मा जो असतो हे सगळं ज्ञान घेऊन आलेला असतो. म्हणजे तो दिवा असतो, पण तो दिवा विझतो. का विझतो? तर अशामुळे की फळाची हाव, मग हृदयामध्ये कामवृत्ती, म्हणजे सगळ्या कामना, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, कामना. आणि मग त्या कामनांचा एकदा का आपल्याला स्पर्श झाला की मग ते ज्ञान राहतं बाजूला. आपलं आत्म्यामध्ये असलेलं ज्ञान लपून जातं, त्याच्यामध्ये पडदाच निर्माण होतो आणि मग आपण अज्ञानामध्ये वावरायला लागतो. तर ज्ञानाचा दिवा गेला, आपण आता त्यामुळे ही माणसं मग अज्ञानी होतात. आता पुढे त्यांनी आणखीन काय म्हटले? ऐसे उभयता अंधारी पडले. उभयता म्हटलंय बरं का. आता उभयता ह्याचा आपण नेहमी काय अर्थ घेतो? दोघंही असा अर्थ घेतो ना. आता इथे कोण दोघं आहे? दोघांचा उल्लेख नाहीच आहे की नाही इथे. त्या फक्त अशी जी माणसं आहेत, मग ती अनेक असतील, एक असेल, कोणही असेल, त्याचा उल्लेख चाललेला आहे ना, की जो असा ह्या मार्गाला लागलेला आहे त्याचा उल्लेख आहे. अशी ही जी माणसं आहेत ती माणसं अंधारामध्ये पडली आहेत. पण ते अंधार जो आहे ना, तो अंधार दोन प्रकारचा आहे. उभयता अंधारी म्हणजे दोन प्रकारच्या अंधारामध्ये ही माणसं पडतात. हां, आता तो दोन प्रकारचा अंधार कुठला? तर अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा विझलाय म्हणजे अज्ञानाचा अंधकार. अंतःकरणामध्ये अज्ञानाचा अंधकार आणि बाहेर आशा तिमिर. लक्षात आलं? बाहेर जे आहे ते सगळं आशांचा अंधकार. म्हणजे आपल्याला खरं वस्तू जे काही वास्तविक ज्ञान व्हायला पाहिजे ते होतच नाही. बाहेर आशांचा अंधार आहे. तो आपण आधी पाहिलं ना, आशा तिमिर. म्हणजे जगामध्ये ते फक्त आशेच्या ह्यांनी जगाकडे पाहतात. म्हणजे ते आशांचा अंधकार बाहेर आणि अज्ञानाचा अंधकार आतमध्ये, अशा उभयता अंधारी. आलं लक्षात? नाहीतर हा उभयताचा अर्थ चुकीचा घेतला जाणं शक्य आहे. उभयता याचा अर्थ आपण नेहमी दोन माणसं असं घेतो. उभयता यावं किंवा उभयता आली माणसं, ती दोघंही आली असं आपण म्हणताना उभयता असं म्हणतो. इथे दोन माणसांचा उल्लेख नाही, दोन अंधारांचा उल्लेख आहे. आणि तो दोन अंधार हा अंतःकरणातला अज्ञानाचा अंधकार आणि बाहेर आशांचा अंधकार. सुंदर कल्पना आहे बघा. म्हणजे हे गीतेच्या श्लोकामध्ये नाही आहे, पण फार सुंदर ज्ञानदेवांनी त्याचं फार छान हे केलेलं आहे. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले. हा सुद्धा फार छान कल्पना आहे. पासीची ह्याचा अर्थ पास म्हणजे जवळ. म्हणजे मी जवळच आहे त्यांच्या, मी त्यांच्या जवळच आहे, पण ते मला चुकले, माझी प्राप्ती नाही झाली. मी त्यांच्या जवळच आहे, कारण आपल्या आतमध्येही आहे ईश्वर, ह्या विश्वामध्येही संपूर्ण भरून राहिलेला आहे. म्हणजे आपल्या पासच आहे. पास हिंदीमधला जो शब्द आहे ना, तोच अर्थ आहे इथे पासीची. म्हणजे आपल्या जवळ असूनही तो काय ईश्वर काय म्हणतोय की असं म्हटलंय, उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले. माते म्हणजे मला चुकले. मी जवळच आहे त्यांच्या, मी कुठे दूर नाही आहे, कुठे दूर जायची गरजच नाही मला शोधायला. मी अगदी जवळ आहे, त्यांच्या अंतःकरणामध्येच आहे. बाहेरही विश्वामध्ये पाहिलं तर तिथेही मी आहे. आपण त्याच्या आधी एक उदाहरण येऊन गेले, आठवतं की घट जसा असतो की पाण्यामध्ये बटलेला घट जो
आतमध्येही पाणी बाहेरही पाणी. आठवतं ना गेल्या तासाला आपण पाहिलं होतं. तसं आहे की ईश्वर जो आहे तो आतमध्येही आहे बाहेरही आहे, म्हणजे पासीची आहे. पण ते मला चुकले, म्हणजे मी त्यांना सापडलो नाही. इतका जवळ असून सुद्धा माझी प्राप्ती नाहीच, मी त्यांना चुकलो. मग आता मी चुकलो म्हणजे जो खरा परमेश्वर आहे, जी सर्वोच्च शक्ती आहे, ती बाजूलाच राहिली. मग ते काय करतात? सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आलं लक्षात तुमच्या? देवतांतरा ह्याचा अर्थ अनेक जे देव आपण मानतो, हा देव तो देव तो देव. आता पहा, पंढरपूरचाही विष्णूच आहे, तिरुपतीचाही विष्णूच आहे, पण तो वेगळा आणि पंढरपूरचा वेगळा. तिरुपतीला जे उत्पन्न मिळतं ते पंढरपूरला तितकं उत्पन्न मिळत नाही. तो पावतो, तो जागृत. म्हणजे आपण हे देवतांतर करायला लागतो सगळ्या प्रकारे. मग हा सोमवारचा देव, मंगळवार, बुधवार, प्रत्येक वारांचा देव, प्रत्येक तिथीचे देव, सगळे असे देवतांतर. याचा अर्थ अनेक मग देव निर्माण होतात आणि त्यांना मग सर्व भावे अनुसरले, म्हणजे मला विसरले, मला चुकले आणि मग त्यांनी काय केलं? सर्व भावे अनुसरले, म्हणजे त्या या देवांच्या मागे लागले. सर्व भावे, सर्व भाव पूर्ण अगदी श्रद्धेने ह्या देवांच्या मागे लागले की हा देव आपल्याला देईल, तो देव आपल्याला हे देईल, तो देव आपल्याला ते देईल. हे सगळं आलं. आणि त्यांचं पुढे आणखी वर्णन कसं केलं? आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगा लागी तव रंक, मग तेने लौलुप्ये कौतुक कैसे भजती. म्हणजे आधीच प्रकृतीचे पाईक. प्रकृती म्हणजे ही अपरा प्रकृती. आता आपल्याला हे माहिती आहे, परा प्रकृती ही ईश्वराची प्रकृती, अपरा प्रकृती या आपल्या सामान्य लोकांची जी सगळी प्रकृती असते ती, की आपलं सगळं नैसर्गिक जे काही. आणि ही अपरा प्रकृती ही त्रिगुणात्मक असते. आपल्याला माहिती आहे ना की सत्व रज तम ह्या गुणांनी युक्त अशी ही प्रकृती. या प्रकृतीचे पाईक म्हणजे दास. पाईक म्हणजे दास. या प्रकृतीचे दास, आधीच प्रकृतीचे दास. म्हणजे आपल्यामध्ये जर रजोगुण खूप असेल तर आपण त्या रजोगुणाचं दासच. तमोगुण जास्ती असेल, तमोगुणाची आपण दास. विचारच करणार नाही आपण दुसरा काही नाही. नाही, हाच माझा स्वभाव आहे म्हणतात ना माणसं. नाही, राग येणं माझा स्वभावच आहे. हा स्वभाव असतो का? हे प्रकृतीचं पाईक होणं. प्रकृतीचं पाईक होणं म्हणजे हे की ह्याला आपण आपला स्वभाव म्हणणं, की हे हा माझा स्वभाव आहे असं म्हणणं, की हा माझ्यामध्ये आहे. निसर्गता माझा हा गुण आहे. माझ्यामध्ये असल्याला तुम्ही गुण म्हणा, दोष म्हणा, काही म्हणा, पण ते माझ्यामध्ये आहे निसर्गता. तर आधीच प्रकृतीचे पाईक म्हणजे दासच झाले. ती प्रकृती जशी नाचवेल, ते आपले त्रिगुण आपल्याला जसे नाचवतात तसे आपण नाचतो या जगामध्ये. आणि वर काय? वरी म्हणजे त्याहून आणखीन काय होतं? भोगा लागी तव रंक, म्हणजे ती माणसं. तव म्हणजे ती माणसं. भोगा लागी म्हणजे भोगासाठी, त्या भोगाच्या लालसेनी रंक झालेत. रंक म्हणजे दीन, दरिद्री. रंक दरिद्री म्हणजे त्यांना कायम अपूर्णच वाटतं. किती मिळालं तरी त्यांना ते कमीच असतं. मागतात ईश्वराकडे, मला हे दे. तृप्ती नाही, तृप्ती नाही, समाधान नाही, अपूर्णता. ही अपूर्णता जोपर्यंत मनामध्ये असतं तोपर्यंत आपण दरिद्री असतो. आपल्यामध्ये पूर्णता जोपर्यंत येत नाही की
काही गरज नाही आहे ही, म्हणजे गरजच नव्हे, पण आपलं मनच मुळे रमत नाही ह्या काही गोष्टींमध्ये. ही पूर्णता असते आणि हे अपूर्णता ज्या वेळेला असते माणसाच्या मनामध्ये त्यावेळेला ते रंक असतात. त्यांना रंकच म्हटलं, दरिद्री म्हटलं. म्हणजे कितीही अगदी राजा असला तरी तो शेवटी तो दरिद्री. जर त्याला मी सम्राट कसा होईल असं जर राजाला त्याच्यासाठी तो जर कोणाकडे वर मागत असेल देवाकडे, तो दरिद्रीच. एक कोणीतरी एक त्या ह्याच्यावरती व्हॉट्सॲपवरती एक मेसेज पाठवला होता. कोणी पाठवला तो माहीत नाही मला, पण फार सुंदर होता की देवळाच्या बाहेर म्हणजे देवळाच्या आतमध्ये देवाकडे लोक भीक मागतात, देवळाच्या बाहेर असं अशा अर्थाचा काहीतरी एक होता ना व्हॉट्सॲपमध्ये कोणीतरी आपल्यापैकी कोणी पाठवला होता. तर ही भीक मागणंच आहे ना, ती अपूर्णताच सारखी वाटते की आहे त्याच्यामध्ये समाधानच नाही. आणखी हवं आहे, आणखी हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे. आयुष्यसुद्धा किती जगलं तरी नाही, मरणाची भीती, नको मरणार आहे आपण, झालं तर खूप जगलो असं नाही. म्हणजे पूर्णता कुठल्याच बाबतीत वाटत नाही, अपूर्णता वाटत असते. तेव्हा आपण हे दारिद्र्य असतं, ही आपण रंक असतो, दीन असतो असं म्हटलेलं आहे. तर काय म्हटलं, आधीचं प्रकृतीचे पायक वरी भोगाला की रंक, मग तेने लवलुप्ये. लवलुप्य ह्याचा अर्थ लालसा, लालसा. लवलुप्य म्हणजे लालसा. तेने लवलुप्ये म्हणजे त्या भोगाची लालसा, भोगाची भोग लालच. हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, ही जी भोगाविषयीची लालसा आहे ना, ते आहे तिथे म्हटलेलं. मग तेने लवलुप्ये, पेवरती अनुस्वार आहे, म्हणजे त्या लवलुप्यामुळे, त्या लालसेमुळे असा त्याचा अर्थ होतो. त्या भोगाच्या लालसेमुळे पुढे काय म्हटलं आहे, कौतुक कैसे भजती. काय कौतुकाने देवाची आराधना करतात, हे कर, ते कर, ते कर. इतका उत्साह, कौतुक म्हणजे या सगळ्याच्याबद्दल त्यांना इतका उत्साह असतो की हे केलं की मला ते मिळणार आहे, ते ह्या देवाला पूजलं की ते मिळणार आहे. असं करत करत अत्यंत मोठ्या उत्साहाने, आस्थेने, कौतुकाने, त्या अर्थाने तो कौतुक शब्द आहे. कौतुक कैसे भजती म्हणजे अशा प्रकारे कौतुकाने अगदी देवाला भजतात, देवावर प्रेम करतात. आणि पुढे म्हटले, कवणी तिया नियमबुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे. म्हणजे काय ते कवणी तिया नियमबुद्धी, ह्याचा अर्थ की ह्या देवतेची पूजा कशी करायची, हे हवन कसं करायचं, तो यज्ञ कसा करायचा, सगळे जे काही नियम असतात ना त्याचे, ते अगदी विधीपूर्वक पाळतात. एकमेकांना सुद्धा म्हणतात, नाही तू असं केलं नाहीस ना म्हणून ते झालं नाही. म्हणजे ते जे नियम आहेत पूजेचे, व्रतांचे, व्रत करतात ना, व्रतांचे नियम, पूजेचे नियम, कुठे तीर्थयात्रा गेलं तर काय करायचं त्याचे नियम, सगळे जे काही विधी नियम असतात ते सगळे नियम ते अत्यंत दक्षतेने पाळतात. की हे असं म्हणजे असंच झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये काही चूक होता कामा नये, नाहीतर मग हे सगळं केलेलं वाया जातं. ती या नियमबुद्धी म्हणजे बुद्धीमध्ये मग ते सगळे नियम त्याच्या बसलेले, पक्के बसलेले असतात. आणि मग कैसिया हानन उपचार समृद्धी, मग सगळे त्या नियमांनुसार सगळे उपचार केले जातात. की मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, किती लहानसहान असतात पहा तुम्ही. सगळ्यांनी आपल्या मनामध्ये विचार करून पहा की आपण हे करतो का, करतो आपण, हे सगळं करत असतो. की ह्या देवाला दुर्वा पाहिजे, ह्या देवाला बेल पाहिजे, ह्या देवाला तुळस पाहिजे,
या देवाला तांबडं फूल पाहिजे, कुठे काय ते देवाने सांगितलं आहे कुठे की ते दिलं तरच हे होणार आहे, असं काही नाही आहे. पण हे सगळे उपचार, ते नियम, त्या उपचाराबद्दलचे हे सगळे आपल्यामध्ये, अगदी त्या लोकांमध्ये, अशा लोकांमध्ये पूर्ण त्याचं पालन केलं जातं. आणि अशा प्रकारे का अर्पण यथाविधी विहित करणे, म्हणजे हे सगळं यथाविधी विहित म्हणजे केलं जातं, ते त्यांना योग्य वाटतं. विहित याचा अर्थ योग्य, त्या प्रकारे योग्य प्रकारे ते सगळं ते यथाविधी करत असतात. कारण त्याच्यामागे लालसा जी आहे, त्या लालसेपायी हे सगळं अशा प्रकारे केलं जातं. भोगांची लालसा, अपूर्णता मनामध्ये कायम. आता पुढे थोडा वेगळा विचार मांडलेला आहे बरं का, आणि तो कसा आहे तो नीट समजावून घ्या. पैजो जिये देवतांतरी, भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरविता मी. आलं लक्षात कोणाच्या? की पै म्हणजे परंतु जो जिये देवतांतरी, म्हणजे ह्या निरनिराळ्या देवतांच्या निरनिराळ्या प्रकारे जे काही भजन पूजन जे काही सगळं केलं जातं. चाड ह्याचा अर्थ इच्छा करतात. ही जी माणसं आहेत ही काय करतात, या देवतेचं असं पूजन करायचं, त्या देवतेचं तसं पूजन करायचं. तयाची ते चाड म्हणजे त्यांची ती इच्छा पुरी ह्याचा अर्थ त्यांची ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलंय बरं का. त्यांची ती इच्छा आता ती कधी पूर्ण होते, कशी पूर्ण होते त्याचा पुढे उल्लेख आहे, पण या ठिकाणी एवढंच म्हटलं, तयाची ते चाड पुरी म्हणजे पूर्ण होते, त्यांची इच्छा पूर्ण होते. पण पुरविता कोण आहे? मी. परमेश्वर म्हणतोय की तो त्या देवाला तुम्ही भजता आहे. म्हणतो आपण हे दैवत जागृत आहे म्हणून तिथे मोठे सायास करून सगळं करून यथाविधी सगळी पूजा अर्चना सगळं करून हे केलं जातं, श्रद्धेनेही केलं जातं. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्याच्यामध्ये श्रद्धाही असते, त्या श्रद्धेने केलं जातं. श्रद्धेने केलं की ते पूर्णही होतं, आणि पूर्ण झालं तरी तो खरा पुरविता कोण आहे? तर मी आहे. म्हणजे त्या सगळ्या देवतांच्या मागे शेवटी अंतिम शक्ती जी आहे ना ती ते पुरवत असते. आपल्याला वाटतं की ते दैवत आपल्याला देतो, पण तसं नाही आहे. तर तो जो अंतिम परमेश्वर आहे, परब्रह्म आहे, तोच सगळं करणारा आहे, तो सगळं देणारा आहे. पण हे माणसांच्या लक्षात जात नाही. ह्या अशा भक्तीमध्येच ते रमलेले असतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपण, म्हणजे एक मी उदाहरण म्हणून सांगते की आता गणेशाची किंवा गणपतीची पूजा केली जाते. गणपतीची पूजा आता गणेशोत्सवामध्ये केली जाते, तो भाग वेगळा, तो आता ती एक आपल्या ह्याच्यामध्ये परंपरा निर्माण झाली. पण एरवी कुठल्याही कार्याच्या आरंभी गणपतीची पूजा केली जाते, बरोबर आहे की नाही? कार्याच्या आरंभी गणपतीची पूजा केली जाते. का केली जाते ह्याचं जर कारण आपण विचार केला तर आणि सगळ्यांना ते मान्यही असतं. म्हणजे ते कारण मनामध्ये धरूनच ती पूजा केली जाते. आणि ते कारण काय असतं तर गणेश ही देवता विघ्नहर्ता, सुखकर्ता असं जे त्याचं जे हे आहे, म्हणून त्या कुठलंही विघ्न या कार्यात निर्माण होऊ नये गणपतीची म्हणून पूजा केली. किंवा काही गणेशाला असंही म्हटलं जातं की
सर्व ऋद्धी सिद्धींचा तो नायक आहे. गणपतीच्या ज्या आरत्या आहेत ना त्याच्यामध्ये अशा गोष्टींचे उल्लेख आहे. ऋद्धी सिद्धींचा तो नायक आहे. आरत्या म्हणा किंवा गणेशाची जी स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे उल्लेख आहेत की ऋद्धी सिद्धींचा तो नायक आहे. म्हणून मग आपल्याला ऋद्धी सिद्धी मिळावी म्हणून गणेशाची पूजा केली जाते. बरोबर आहे. म्हणजे अशा निरनिराळ्या कारणं मनात धरून म्हणजे ह्या हेतूनी गणेशाला पूजलं जातं. गणेशाला ब्रह्मांड नायक म्हणून पूजणं, हां लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या. गणेश हा ब्रह्मांडाचा नायक आहे. आता कसा पहा, आपण जे सुरुवातीला ज्या प्रार्थना करतो त्या आठवण करा बरं त्याची. त्याच्यामध्ये आधी आपण आद्या म्हणतो. आद्य म्हणजे तो अंतिम शक्ती. त्याच्यापुढे देवा तूची गणेश म्हणतो. देवा तूची गणेश म्हणजे त्या गणेश हा तो आद्या आहे. हे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी पहिल्या त्या 2 ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलं आहे. आणि आपण अखंड ज्ञानेश्वरी सगळी पाहतो आहे आणि तरी अजून आपल्याला हे जर हा भाव कळलेला नसला. रोज म्हणतो आहे आपण हे सगळी प्रार्थना. ती प्रार्थना म्हणताना म्हणून मी ती प्रार्थना मुद्दाम ठेवली आहे आपल्या वर्गामध्ये की त्याची आपल्याला सतत आठवण होत राहिली पाहिजे. देवा तूची गणेश म्हणजे तो जो आद्या आहे, ती जी अंतिम शक्ती आहे म्हणजेच ब्रह्मांड नायक. बरोबर आहे. ब्रह्मांडाची सगळी सत्ता ज्याच्याकडे आहे असा तो जो परमेश्वर आहे तोच गणेश असं त्या ठिकाणी म्हटलं. म्हणजे या ठिकाणी त्या गणेशाचं आपण ब्रह्मांड नायक म्हणून जर पूजा जर करत असो तर ती योग्य आहे. पण आपण फळाचा हेतू मनात धरून आपण गणेशाची पूजा करतो. ती आपली भक्ती कशी आहे? अर्थार्थी भक्ती आहे की नाही? अर्थार्थी भक्ती आहे. कुठल्या तरी कारणासाठी आपला फळाचा हेतू, आपल्या मनातला हेतू पूर्ण व्हावा म्हणून आपण त्या गणेशाला जर पूजत असलो तर मग अर्थातच ती आपली अर्थार्थी भक्ती असते. ती ज्ञानी भक्ती नसते. ज्ञानी भक्ती जी असते तो ज्ञानी भक्त गणेशाची उपासना करताना हा ब्रह्मांड नायक आहे. ऋद्धी सिद्धी देणारा नव्हे. कारण त्याला ज्ञानी माणसाला ह्या ऋद्धी सिद्धीची गरजच नाही आहे. संपली आहे आता. त्याच्या पलीकडे गेला आहे तो. असं ज्ञान त्याला झालेलं आहे की तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्याला ह्या गरजाच नाही राहिलेल्या आणि त्यामुळे ह्या अशा हेतूंसाठी तो गणेशाची उपासना करत नाही. म्हणजे हा जो फरक आहे ना तो आपल्याला कळला पाहिजे. तर म्हणून या ठिकाणी हे जे म्हटलं आहे ना की पुरविता मी, म्हणजे ह्या ज्या सगळ्या देवता आहेत, तो गणेश असो, तो शिव असो, ती देवी असो, कोणीही असो, ह्या सगळ्या त्यांची आपण उपासना करतो. ते आपल्याला देतात असं आपल्याला वाटतं. किंवा काही एखादे कोणी संत व्यक्ती किंवा कोणी एखादं महाराजांचं स्थान असं मानतो आपण की तिथे आपण गेलो की आपल्या इच्छा पूर्ण होतात वगैरे वगैरे. हे जे सगळं आहे तिथे आपण श्रद्धेने आपण जातो. ती श्रद्धा कामाला येते. पण ती श्रद्धा कामाला आली की आपली इच्छा पूर्ण होते. पण इच्छा पुरवतो खरं कोण? तर ती अंतिम शक्ती. हे लक्षात घ्यायचं आहे. मग आपण हे देवतांतरामध्ये जे गुंतलेलो आहोत त्यातून आपण कधीतरी बाहेर पडायचं आहे. म्हणजे आपण या ज्ञानीभक्तीकडे वळतो. म्हणजे ही ज्ञानीभक्ती अशी समजावून घ्यायची. ज्ञान याचा अर्थ हा असा आपल्या. आणि ह्या ज्या देवता आहेत, ह्या ज्या निरनिराळ्या देवता अनेक मग आहेत, ब्रह्मा विष्णू महेशपासून अनेक काली आहे, अनेक प्रकारच्या देव देवी अशा आपण सगळ्या मानतो. हे काय आहे लक्षात घ्या. गीता ज्या वेळेला आपल्याला संपूर्ण कळते ना त्यावेळेला लक्षात येतं. आणि याही ठिकाणी ते आहे की ह्या सगळ्या देवता, हे सगळे देव ज्यांना आपण मानतो, हे सगळे त्या अंतिम तो जी काही शक्ती आहे, म्हणजे अंतिम जो तो पुरुषोत्तम आहे,
त्याच्या ह्या वेगवेगळ्या शक्ती आहेत लक्षात. ह्या सगळ्या देवता. मग ब्रह्मा आपण म्हणतो विश्वाची निर्मिती ब्रह्माने केली असं म्हणतो. म्हणजे निर्मितीची क्षमता असणारी, निर्मिती शक्ती असणारी देवता ब्रह्म. आली लक्षात. मग ते सगळं सांभाळून घेणं, त्याचं सगळ्याच मेंटेनन्स, सगळं हे करणं, हे कोण? विष्णू. ब्रह्मा, विष्णू, महेश. ह्या सगळ्या गोष्टींना शेवटी अंत असतोच आणि असलाही पाहिजे. नसेल तर पुढे विश्व कसं चालणार? अंत हा असायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीला. तो संहार करता जो आहे, ते संहाराची शक्ती ज्याच्याकडे आहे तो महेश. काली वगैरे ह्या सगळ्या, दुर्गा, ह्या ज्या सगळ्या देवता, त्यांना आपण मानतो, श्रद्धेने मानायला काहीच हरकत नाही. पण हे मनामध्ये हा भाव असायला पाहिजे की ह्या ज्या शक्ती आहेत ना, त्या सगळ्या शेवटी त्या अंतिम ईश्वराच्या शक्ती आहे. मग त्या ज्ञानी भक्ताच्या मनामध्ये ही कल्पना असते आणि आपल्या मनामध्ये देवतांतर असतं. हा फरक आपण लक्षात घ्यायचा. तर थांबायचं आहे. आपण कुठे आलो? हां, एवढी ओळी 44पर्यंत, 43 झाले ना. हां, देवतांतरी तयाची ते चाड पुरी पुरविता मी, इथपर्यंत आपण आलो. पुढची ओवी बघा. देवो देवी मीची पाही. मीची पाही याचा दोन्ही प्रकारे अर्थ घेता येतो. म्हणजे त्यांच्या मागे मी आहे असाही अर्थ घेता येतो. आणि पाही याचा अर्थ म्हणजे अर्जुनाला सांगितलं की पहा, हे तू लक्षात घे, हा विचार असा कर की हे जे सगळे देव आणि देवी, हे जे सगळं आहे ना, ते कोण आहे? मीच आहे. हे लक्षात घे. ज्ञानी भक्ताला हे कळलेलं असतं. तर देवो देवी मीची पाही म्हणजे अर्जुना, तू हे लक्षात घे की मीच असतो. ह्या सगळ्या देवता म्हणजे माझं स्वरूप असतं, माझ्या शक्ती असतात. हाही निश्चय त्यासी नाही. असं जे म्हटलंय त्यासी, हा जो शब्द आहे हा कोणाला उद्देशून आहे? की जो अज्ञानी भक्त आहे, ज्याला ज्ञान नाही, तो सामान्य की आर्त आहे, अर्थार्थी आहे वगैरे वगैरे. तर ते जे भक्त आपल्यासारखी सामान्य माणसं, त्यांना हा निश्चय याचा अर्थ हा विचार, हा निश्चय ह्याचा अर्थ या ठिकाणी विचार असा आहे. विचार, हा विचार किंवा ही समज त्यासी नाही. आलं लक्षात? ही समज, ही समजत, तो समजत नाही. तो जो सामान्य माणूस आहे तो हे समजत नाही. आणि म्हणून मग काय होतं? भाव ते ठाई वेगळाला. हां, आलं ना लक्षात? मग ह्याचा देवीची पूजा, देवाची पूजा, ह्या वारी ह्याची, त्या वारी त्याची, हे सगळं वेगळं. हा भेदाभेद सगळा जो आहे, हा भेदाभेद, हा भाव निर्माण होतो. कारण खरं ज्ञान झालेलं नसतं, म्हणून वेगवेगळं सगळं वाटतं. हे त्याच्या बाबतीमध्ये वेगळाला धरी असं म्हटलेलं आहे. आता आज इथे थांबूया आणि आता पुढच्या तासाला निश्चितपणे 7वा अध्याय पूर्ण होणार आणि कदाचित 8वा सुरू होणार. 7वा तर निश्चित पूर्ण करणार आहोत. पुढच्या बुधवारी 4 वाजता होणार.